मुलींनो, आज आपण घडीविषयी माहिती घेणार आहोत। सर्वात अगोदर आपण काट्यांची ओळख बघूया। या काट्याला म्हणतात छोटा काटा आणि या काट्याला म्हणतात मोठा काटा। छोटा काटा तास दाखवतो आणि मोठा काटा मिनिट दाखवतो आणि हा सेकंड काटा आहे। आता बघा, या घडीमध्ये 12 नंबर असतात। आपण बघूया कुठले। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। आता आपण मोठ्या काट्याने मिनिट कसे होतात ते बघूया। आता छोटा आणि मोठा काटा दोन्ही 12 वर आहे। आता मी मोठा काटा जेव्हा 1 म्हणजेच 1 वर घेऊन गेलोय, म्हणजेच इथे किती मिनिटं झाले? 5 मिनिटं, म्हणजेच 5 मिनिट्स झालेले आहेत। आता हा मोठा काटा जेव्हा 2 वर आलेला आहे, म्हणजेच इथे 10 मिनिटं। कोणता काटा आहे हा? मोठा काटा आहे हा। त्यानंतर बघा, मोठा काटा 3 वर आलेला आहे, म्हणजेच 3 वर आलेला आहे, म्हणजेच इथे झाले आहे 15 मिनिटं, 15 मिनिट्स। त्यानंतर मोठा काटा 4 वर आलेला आहे, म्हणजेच इथे 20 मिनिट्स झालेले आहेत, 20 मिनिटं। आता हा मोठा काटा 5 वर आलेला आहे, म्हणजेच 5 वर आलेला आहे। कोणता काटा आहे हा? मोठा काटा। इथे झालेले आहेत 25 मिनिटं, म्हणजेच 25 मिनिट्स। परत आता काटा 30 वर आलेला आहे, म्हणजे 6 वर आलेला आहे। किती मिनिटं झाली इथे? 30 मिनिट्स। आपण कुठला काटा बघतोय? मोठा काटा। आता बघा, 30 मिनिट्स म्हणजे किती होतात? अर्धा तास होतो। आता हा मोठा काटा आपण 7 वर नेला आहे, म्हणजे इथे किती मिनिट झाले आहे? 35 मिनिट, म्हणजेच 35 मिनिट्स। कुठला काटा आहे हा? मोठा काटा। आता मोठा काटा 8 वर आलेला आहे। 8 वर म्हणजे किती मिनिट झाले? 40 मिनिट, 45 मिनिट्स। कुठला काटा आहे हा? मोठा काटा। आता इथे 40 मिनिट झालेले आहेत। आता आपण मोठा काटा आता 9 वर आलेला आहे। कोणता काटा आहे हा? मोठा काटा। कुठे आलाय? 9 वर। आता इथे झालेले आहेत 45 मिनिट्स, म्हणजेच 45 मिनिट्स। आता मोठा काटा 10 वर आलेला आहे, म्हणजेच इथे झालेले आहेत 50 मिनिटं, 50 मिनिट्स। कोणता काटा आहे हा? मोठा काटा। आता मोठा काटा 11 वर आलेला आहे, म्हणजेच इथे किती मिनिट झालेले आहेत? 55 मिनिट, 55 मिनिट्स। त्यानंतर मोठा काटा 12 वर आलेला आहे, म्हणजेच 60 मिनिटं, म्हणजे 60 मिनिट्स। आता हा पूर्ण राऊंड मोठ्या काट्याचा जेव्हा कंप्लीट होईल हा, तेव्हा इथे 60 मिनिटं म्हणजेच 1 तास पूर्ण होतो। आता आपण मिनिट विषयी जाणून घेतला आहे, म्हणजेच जेव्हा 60 मिनिटं होतात तेव्हा 1 तास होतो।